शहादा शहरातील श्री शिवपुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी विविध संघटना सज्ज। शिव कथेसाठी येणाऱ्या लाखो भक्तांना सेवा पुरवणे आपली नैतिक जबाबदारी। सभापती अभिजित पाटील व जिल्हा शिवसेना प्रमुख अरुण चौधरी यांच्यासह विविध संघटनांचा पुढाकार। भक्तांना सेवा पुरवण्यासाठीच्या जागेचे भूमिपूजन संपन्न। शिवकथा आयोजक आमदार राजेश पाडवी व समितीचे मानले आभार। शहादा येथे 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या शिवकथेला लाखो शिवभक्त शहादा येथे येणार आहेत। येणाऱ्या शिवभक्तांची प्रत्येकाला सेवा करता यावी म्हणून शहादा तहसील कार्यालयासमोरील जागेची पाहणी करून त्या ठिकाणी स्वच्छता व मंडप उभारण्याचे काम शहादेकर नागरिकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे। शहरातील मोयदा शिवारात आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने 5 दिवसीय शिवकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कथेदरम्यान व्यवस्थापन व नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्वसामान्य शिवप्रेमी व भाविक भक्तांना सेवा करता यावी म्हणून शहरातील नागरिक, विविध राजकीय पक्षांचे, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत भव्य मंडप उभारून त्या ठिकाणी शिवभक्तांसाठी वेगवेगळे स्टॉल उभारून सेवा देण्याचे ठरवण्यात आले आहे। यासाठी सभापती अभिजित पाटील व अरुण चौधरी यांनी शिवभक्तांना सेवा देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ATN न्यूज नेटवर्क शहादा। की शहादा शहरामध्ये आज आपल्या 1 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यान परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या एक त्यांच्या वाणीतून आपण हे लाभ घेणार आहोत। त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम मी आदरणीय आमदार राजेशदादा पाडवी आणि त्यांच्या समितीचे मी धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांच्या या प्रयत्नातून शहादेकर नागरिक आणि या 3 राज्यातील परिसरातील लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे। आणि या उद्देशाने आम्ही या परिसरातील लोकांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून निःशुल्क सेवा इथे उपलब्ध करून देऊ। या कक्षामध्ये अन्नदान, पाणी, ताक जी काही सुविधा आमच्याकडनं किंवा नागरिकांकडनं उपलब्ध केल्या जाईल ती सेवा इथे देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने। श्री शिवाय नमस्तुभ्यम। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 1 एप्रिल ते 5 एप्रिल या दरम्यान आपल्या शहादा नगरीमध्ये परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचं आयोजन होणार आहे। या कथेसाठी 3 राज्यातून, या परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक इथे येणार आहेत। सर्वप्रथम मी ज्यांच्या सौजन्याने ही कथा होते ते आदरणीय आमदार राजेशजी पाडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी या शहादा शहरामध्ये अतिशय पुण्याचं असं काम मार्गी लावलेलं आहे। त्यामुळे सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्वच शहादेकरांच्या वतीने मी आदरणीय आमदार राजेशजी पाडवी साहेब आणि त्यांच्या समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज आम्ही जी कथा मंडपाच्या समोर जी जागा आहे तहसील कार्यालयाच्या समोर, तिथे सर्वजण विविध सामाजिक संघटनेचे किंवा परिसरातील शिवभक्त उपस्थित झालेलो आहोत। ज्या ज्या लोकांना या परिसरातील ज्यांना सेवा द्यायची आहे, मग ती अन्नदानाची सेवा असेल, पाण्याची सेवा असेल किंवा आरोग्याची सेवा असेल किंवा ज्या शिवभक्तांना बस स्टँड पासून तर कथा मंडपापर्यंत आणण्याची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टींची सोय आम्ही इथे करणार आहोत। कुठल्याही प्रकारचे शुल्क याच्यासाठी लागणार नाही। ज्या ज्या लोकांना सेवा द्यायची असेल त्यांनी आपल्यापैकी कोणालाही इथं ते संपर्क साधू शकतात, परंतु जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभाग घ्यावा हाच त्याच्या मागचा हेतू आहे। आपल्या शहादा शहराचं नावलौकिक हे राहिलं पाहिजे।